जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपण गेल्या गोष्टीत पाहिलं की समर्थांना रामरायांनी आज्ञा केली की आता पुढची 12 वर्ष तू सेतू हिमाचल पायी अनवाणी अशी प्रदक्षिणा घालून यायची आहेस. समर्थांचं अवलोकन आणि निरीक्षण जबरदस्त होतं. समर्थ उघड्या डोळ्यांनी संपूर्ण देश पाहत फिरत होते. तुम्हाला माहितीये, तेव्हा आपल्याकडे 5-5 शाह्यांचं राज्य होतं, मुसलमानांचं राज्य होतं. सगळीकडे अत्याचार, बलात्कार, कारस्थानं, पौरुषत्व हरवलेलं असं संपूर्णपणे देशाची विदारक परिस्थिती होती. समर्थ महाराष्ट्रातून चालत 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 निघाले होते. ते समर्थ उत्तरेपर्यंत गेले. उत्तरेत तर धुमाकूळ होता, मंदिरं पाडली जात होती, स्त्रियांना जगणं कठीण झालं होतं, घराच्या बाहेर पडणं कठीण झालं होतं, कोण कुणाला विचारत नव्हतं, फितुरी झाली होती, अशी सगळी अवस्था कठीण झाली होती. समर्थ उघड्या डोळ्याने आणि विदारक अवस्थेत हे सगळं पाहत पाहत चालले होते. उत्तरेत पुढे काश्मीरच्या जवळ गेल्यानंतर त्यांना शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंह दिसले. असे समोरून येत होते ते आणि त्यांचे शिष्य, आणि हरगोविंद सिंहांच्या हातात 2 तलवारी होत्या. त्या तलवारी बघितल्या आणि समर्थांना आश्चर्य वाटलं. समर्थ त्यांच्या जवळ गेले, त्यांना नमस्कार केला आणि समर्थांनी विचारलं, आपण तर योगी आहात आणि आपल्या हातात ह्या 2 तलवारी कशाला बरं? तेव्हा हरगोविंद सिंह म्हणाले की हे 500 मैलावरनं येतात यवन आणि आपल्यावर राज्य करतात ते ह्या तलवारीच्या बळावर, आणि आपण काय करतो तर नुसतं आपलं पौरुषत्व हरवलं, हे आपलं काही आपल्याकडे नाहीये. माझ्या एका हातातली तलवार आहे ही स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आहे, आणि दुसऱ्या हातातली तलवार आहे ही देशाचं संरक्षण करण्यासाठी आहे. हे आक्रमक विचार, क्रांतिकारक विचार समर्थांनी ऐकले. समर्थांच्या चित्तावर त्याचा जबरदस्त परिणाम झाला. समर्थ आतापर्यंत पूर्णपणे निवृत्तीवादी होते, ते समर्थ ऐहिकात आले. समर्थांच्या मनामध्ये सुद्धा विचार सुरू झाला. विचाराची क्रांती समर्थांच्या मनात निर्माण झाली. क्रांती किती प्रकारची असते? लेखणीतून असते, वक्तृत्वातून असते, विचाराची असते. समर्थांची विचाराची क्रांती सुरुवात झाली आणि समर्थ पूर्ण करत, आपली यात्रा पूर्ण करत महाराष्ट्रात आले. समर्थांनी विचार केला, शहाजी राजांचा जे भाग आहे, शहाजी राजे तेव्हा आदिलशाहीत होते, आपण जर शहाजी राजांचं राज्य जिथे आहे तिथे जर मठस्थापना केली तर आपल्याला काही कार्य करता येईल देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी. म्हणून ते आले, ते चाफळला आले. चाफळला त्यांनी श्रीरामाचं मंदिर बांधलं आणि तिथे त्यांनी कार्याला सुरुवात केली. खूप शिष्य गोळा केले. त्यांना मी कालच्याच गोष्टीत सांगितलं होतं की त्यांनी आखाडे तयार केले, मुलांना बोलवायचे, लहान मुलं त्यांना खूप आवडायची, त्यांना वेगवेगळ्या महाभारतातल्या वगैरे गोष्टी सांगायचे, त्यांना सूर्यनमस्कार घालून घ्यायचे, त्यांना कुस्ती करायला लावायचे. असं करत त्यांनी रामाची मूर्ती स्थापन केली. बरं, तेव्हा काय झालं होतं? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लाडका कोण होता? विठ्ठल. आणि तो कसा दैवत? तर ते शांत, स्थिर. कारण पहिल्यांदा आपल्याकडे काहीच नव्हतं.
यादव काळात काहीही नव्हतं असं की यवन आलेत वगैरे. समर्थांच्या काळात यवन आले. त्यामुळे समर्थांच्या असं लक्षात आलं की आत्ता ह्या काळासाठी विठ्ठल हे दैवत ठेवून आपल्याला चालणार नाही. तर आत्ता आपल्याला क्रांतिकारक दैवत निवडली पाहिजेत. मग समर्थ म्हणाले, श्रीराम तर लाडकाच होता, हनुमंत तर त्यांचा पाठीराखाच होता. काही लोक तर म्हणतात समर्थ हे हनुमंताचेच अवतार होते. हनुमंत आणि जगदंबा, कारण शक्तीशिवाय शिवाचं काहीच कार्य होत नाही. त्यामुळे शक्ती पाहिजे, आणि शक्ती म्हणजे कोण? तर जगदंबा. म्हणून त्यांनी आपल्याला दैवत 3 अशी निवडली: श्रीराम, जगदंबा आणि हनुमंत. ह्या तिघांना त्यांनी दैवत म्हणून निवडली. आणि स्वरूप संप्रदाय म्हणजे ज्ञानाचा संप्रदाय असा सुरू केला की त्याला स्वरूप संप्रदायाअंतर्गत रामदासी संप्रदाय असं पुढे नाव पडलं. आणि त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. ते जिकडे तिकडे जायचे, कीर्तन करायचे, आणि त्या कीर्तनामधून ते सगळ्यांना सांगायचे की नाही, आपल्याला उभं राहिलं पाहिजे, ह्या यवनांचं राज्य गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी कार्य केलं. आणि पहिलंच त्यांना कळलं की अरे, इथे काय झालंय की माणसं भीतायत, घराच्या बाहेर यायला भीतायत. त्यामुळे पहिलं सामर्थ्यशील बनवलं पाहिजे मनाने आणि शरीराने. त्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक रचले. समर्थांनी आत्माराम लिहिला, समर्थांनी दासबोध लिहिला. इतकंच नाही तर इतकं स्फुट काव्य समर्थांनी लिहिलेलं आहे की व्यासांनंतर इतकं विस्तृत लेखन हे मला असं वाटतं की समर्थांनीच केलं असावं, असं मला वाटतं. काय आलाय नाहीत विषय समर्थांचे. तुम्हाला सांगते, समर्थांनी कारखाने कसे बांधावे, विटा कशा बांधाव्या, बागा कशा लावाव्या, त्या बागामध्ये झाडं कोणती लावावी, किती अंतरावर लावावी, त्याला हवामान कसं असायला हवं, पाणी किती असायला हवं, ह्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास समर्थांनी केला होता. बाग प्रकरण म्हणून आहे, तुम्ही जरूर वाचा. आश्चर्यचकित व्हायला होतं की आपल्याला कित्येक झाडांची नावं माहिती नाहीत. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक तापा लिहिले समर्थांनी दासबोधात. इतक्या रोगांची नावं आहेत समर्थांजवळ की डॉक्टरांना आत्ताच्याही कळणार नाहीत, इतकी त्यांनी सांगितलेली आहेत, इतकी. आणि त्या रोग होऊ नये म्हणून काय करावं, रोग झाल्यानंतर काय करावं, हे सुद्धा समर्थांनी वाङ्मयात लिहून ठेवलेलं आहे. समर्थांना स्वयंपाकाचं ज्ञान होतं. समर्थांना स्वयंपाकाचे प्रकार त्यांनी 16 मठ्ठा, म्हणजे आपण माहिती ना ताकाचा करतो, त्याचे 16 प्रकार लिहिलेले आहेत. कोणती भांडी वापरावी, काय करावी, डाव, चमचे, स्त्रियांनी कसा स्वयंपाक करावा, कसा आंबाडा बांधावा, कसं बांधावं, इथपासून स्वयंपाक कसा करावा, ह्या स्वयंपाकावर समर्थांनी 5 समास लिहिलेले आहेत त्यांच्या वाङ्मयामध्ये. दुर्गाबाई भागवत यांनी एशियाटिक लायब्ररी जी आपल्याकडे आहे तिथे त्यांना एक पुस्तक मिळालं. समर्थांचा तंजावरचा राघव नावाचा एक शिष्य होता. त्यांनी स्वयंपाकावर पुस्तक लिहिलेलं आहे. मला असं गमतीने वाटतं की आम्हाला आपलं ओगलेबाईंचंच पुस्तक रुचिर आहे, माहिती आहे. पहिलं पुस्तक स्वयंपाकाचं आमच्या राघव नावाच्या समर्थांच्या शिष्याने लिहिलेलं आहे. इतकंच नाही, संगीताचं ज्ञान समर्थांना होतं. अनेक राग, अनेक ताल, कसं म्हणावं, काय म्हणावं. आणि संगीताचे त्यांचे गुरु कोण? खुद्द हनुमंतराय हे त्यांचे संगीताचे गुरु होते. त्यामुळे संगीताचा त्यांचा अभ्यास दांडगा होता समर्थांचा. पुढे समर्थांनी सवाया, ते उत्तरेत गेले होते ना भ्रमणाला, तेव्हा त्यांनी सवाया पाहिल्या होत्या की कसे म्हणतात, रूप आणि गुण हे देवाचं कसं असलं पाहिजे, ह्यासाठी आपल्या उपासनेत त्यांनी सवाया घेतल्या आणि खणखणीत आवाजात त्या सवाया म्हणायच्या असतात. आजही आपण जर समर्थांच्या गडावर गेलात किंवा शिवथरगडीत गेलात तर सवाया अशा पद्धतीनेच म्हटल्या जातात. म्हणजे काय, त्यांनी सोडला एकही विषय. त्यांना जो जो विषय दिसत होता तो त्यांनी विषय सगळा मांडलेला आपल्याला दिसतो त्यांच्या वाङ्मयातून. जीवनात कसं जगावं, जीवनात काय करावं,
काय करू नये, काय केलं असतं आपलं हित होतं, ह्या सगळ्या गोष्टी समर्थांनी शिकल्या. त्यांनी योग वशिष्ठातून प्रयत्न घेतला. आपल्या गीतेमधून मोहनाश कसा करावा हे शिकलं. ज्ञानेश्वरीतून त्यांनी भक्ती घेतली. गीतेतून त्यांनी भक्ती घेऊन सगळ्याचा अभ्यास केलेलाच होता आणि त्यातून त्यांनी दासबोध लिहिला होता आणि त्या दासबोधात विवेक, विवेक आणि विवेक. काय करावं, काय करू नये, काय करावं, काय सार, काय असार, काय नित्य, काय अनित्य, काय आत्मा, काय अनात्मा, म्हणजे काय करावं आणि काय करू नये, ह्यासाठी समर्थांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे की ह्याच्यासाठीच समर्थांना मॅनेजमेंट गुरु असं आपल्याकडे म्हटलं जातं. असे हे समर्थ. आणि मग त्यांनी पुष्कळ शिष्यांना गोळा केलं. खूप मुलं त्यांना आपोआप येऊन मिळत होती आणि समर्थांना म्हणायची, आम्ही तुमच्याच जवळ राहणार, आम्ही तुमच्याचकडनं शिकणार, आम्ही पूर्ण आयुष्य तुमच्याजवळ वेचणार. म्हणजे मला आत्ताच स्वातंत्र्य काळातले जसे आपले सगळे स्वातंत्र्यवीर होते ते कसे होते ना, अगदी तसंच माझ्या डोळ्यासमोर येतो की समर्थांनी आध्यात्मिक आणि राजकीय अशा दृष्टीने सगळ्या शिष्यांना उभं केलं होतं की शिवाजी राजांना तुमची कशी मदत होईल, अशा सगळ्या शिष्यांना गोळा केलं. आता मी तुम्हाला असं म्हणते की मी आत्ता इथेच थांबते आणि पुढच्या भागापासून आपण समर्थ शिष्यांच्या छान छान गोष्टी ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ.